खरं तर काल रात्री 1 वाजताच्या सुमारास अंबरनाथच्या ITI कॉलेज समोर एक एवढी मोठी दुर्घटना घडली की त्यात 2 तरुणांचा मृत्यू झाला। त्यात एक 24-25 वर्षाचा तरुण होता आणि एक 17 वर्षाचा अंबरनाथचा तरुण होता। तर हे जी काही घटना घडली ती घटना आम्ही या ठिकाणाहून जात असताना आमच्या समोर घडली आणि ती घटना पाहून अत्यंत मनाला काळीज असं आमचं हे झालं, दुखाने भरून गेलं आणि रात्रभर आम्हाला झोप आली नाही। तर यावर उपाय म्हणून काय करायचं तर आम्ही MMRDAच्या अधिकाऱ्याला संपर्क करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन उचलला नाही। तर आज या ठिकाणी आम्ही स्वखर्चाने द युवा युनिटी फाउंडेशन आणि आमचे सगळे स्वयंसेवक आम्ही स्वखर्चाने या ठिकाणी ऑइल पेंट मारतोय, जेणेकरून किमान 2 दिवस तरी ते ऑइल पेंट टिकून राहील आणि उद्या सकाळी आम्ही जोपर्यंत जाब विचारत नाही तोपर्यंत तरी या ठिकाणी अपघाताचं प्रमाण आम्हाला टाळता येईल। तर राज्य महामार्गावर अशा पद्धतीने जे काही ब्रेकर या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत हे अनधिकृत ब्रेकर आहेत आणि हे ब्रेकर ज्यावेळेस टाकण्यात आले त्यावेळेस ठेकेदाराकडून या ब्रेकरवरती रंग मारण्यात आलेला पाहिजे होता, व्हाईट ब्रेक पट्टे मारायला पाहिजे होते आणि या ठिकाणी साइन बोर्ड लावले गेले पाहिजे होते की या ठिकाणी ब्रेकर आहे, वाहने सावकाश चालवा। परंतु ठेकेदार आणि MMRDAच्या हलगर्जीपणामुळे या 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे। तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक युवा म्हणून माझी मागणी आहे की या MMRDA आणि या ठेकेदारावर कायदेशीर मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे।